हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर रविवारची गडबड चालू झालेली आहे आणि रविवार म्हटलं म्हणजे कुकिंग आणि क्लिनिंग हे दोन मस्ट असतात. तर सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. आज मी मस्त मेथीचे पराठे आणि झणझणीत असा ठेचा बनवणार आहे. आणि इथं मेथी मिळते कधी कधी एशिया शॉपमध्ये, आपल्या इंडियन ग्रॉसरी शॉपमध्ये. मागच्या आठवड्यामध्ये एक मैत्रीण गेलेली होती. इथं जवळ एक सिटी आहे, त्या सिटीमध्ये तिथं मोठं आपलं इंडियन शॉप आहे. तर तिथं तिथं तिला मिळाली होती, तिच्यासाठी घेतली आणि माझ्यासाठी पण घेऊन आलेली होती. तर इथं मस्त गरमागरम पराठे मी बनवलेले आहे आपले मेथीचे, आणि त्याच्याबरोबर मस्त आपला झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि त्याच्यावरती मस्त तेल घ्यायचं आणि तोंडी लावण्यासाठी त्याच्याबरोबर टोमॅटो, कांदा, जे तुम्हाला काही आवडत असेल ते घ्यायचं. तरी मी इथं मस्त कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेलं आहे, आणि असं मस्त सकाळचा आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. आणि मुलींना नुसतं तेल लावून मुली खातात, कारण ठेचा त्यांच्यासाठी थोडा तिखट राहतो. पण मला मोस्टली कोणता पण पराठा असो, मला त्याच्याबरोबर ठेचा खूप आवडतो. मुलींना तेल तूप लावून छान रोल करून त्यांना दिलेला आहे. छान झालं. उद्यापासून मुलींना सुट्ट्या लागत आहे. इकडे ईस्टरच्या सुट्ट्या असतात 2 वीकच्या, तर उद्यापासून त्यांना सुट्ट्या आहे. तर म्हटलं काहीतरी त्यांना बिझी करावं घरामध्ये, ते पण बोर होतात आणि मग मला पण बोर करतात. तर त्यांना मी स्विमिंगचे क्लासेस लावलेले आहे. तर उद्यापासून क्लासेस चालू होणार त्यांचे कंटिन्यू 10 दिवस त्यांचे क्लासेस आहे दोघींचे पण. तर अन्वीची 1 लेवल झालेली आहे आणि अदितीच्या 2 लेवल झालेल्या आहेत. तर नेक्स्ट लेवलच्या त्यांना मी आता क्लासेस लावलेले आहे. तर म्हटलं उद्या क्लासेस चालू होणार आहे, त्याआधी आपण त्यांना 1 दिवस घेऊ द्यावं, म्हणजे डायरेक्ट कसं त्या दिवशी त्यांना भीती धोका वाटलं, कारण 1 वर्षाचा गॅप झालेला आहे त्यांचा. तर मुली आतमध्ये गेलेल्या आहे स्विमिंग करण्यासाठी, आणि मला करायची नव्हती म्हणून मी बाहेर थांबलेली आहे. आज रविवार आहे, अदितीचे बाबा आहे त्यांच्यासोबत. तर तिघं बापले का ते आतमध्ये गेलेले आहे आणि बाहेर मी इथं मस्त उन्हाचा आनंद घेत आहे. ऊन तर डोळ्यांनी दिसते, पण थंडी पण आहे त्याच्याबरोबर. तर आता मी इथं जे माझ्या यूट्यूबचं काम आहे सर्व इथं करून घेते, आणि तोवर मुलीची स्विमिंग होते, तर मग मी नंतर त्यांना थोड्या वेळाने घ्यायला जाते. तर इथं आतमध्ये पण थोडं बसण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली असते, कारण की मुलांचे क्लासेस असतात, तर आई बाबा ते अलाउ करत नाही आतमध्ये. तर आज क्लासेस नसतात, रविवारच्या दिवशी क्लासेसला सुट्टी असतात, म्हणून आईबाबांना ते येऊ देतात आतमध्ये. पण मोस्टली क्लासेस असतात त्या दिवशी ते येऊ देत नाही. आतमध्ये बसण्यासाठी अशी त्यांनी सर्व सोय केलेली असते, कारण थंडीच्या दिवसात थोडं बाहेर थंडी असते, तर आतमध्ये इथं आपण बसू शकतो. तिथं ठेवते. आणि स्विमिंग झाल्यानंतर मुलींना भयंकर भूक लागते, ते एक चांगलं आहे. तर मी त्यांच्यासाठी थोडे फ्रूट्स घेऊन गेलेली होती सकाळी ब्रेकफास्टनंतर, आणि स्विमिंग झाल्यानंतर मग लगेच त्यांना खायला दिलं. तर येता येता घरून येतानाच आम्हाला माझ्याकडून कबूल करून घेतलं गेलं की घरी गेल्यानंतर आज आम्हाला स्पॅगेटी खायचं आहे. तर त्यांच्यासाठी आज मी तेच बनवत आहे, आणि आधीच त्यांनी मला कबूल करून ठेवलेलं होतं. जेवढे दिवस आम्हाला सुट्टे आहे तेवढ्या दिवस आम्ही जे म्हणू ते आम्हाला मस्त आमच्या मनासारखं गरम गरम खाऊन खायला घालायचं. तर म्हटलं चला आता मुली आहे घरी, तर मस्त त्यांच्या आवडीचं एक टाईम त्यांच्या आवडीचं खाऊ घालायचं, आणि एक टाईम आपली भाजीपोळी वरण भात त्यांना द्यायचं. तर मी इथं सर्व जे व्हेजिटेबल्स आहे ते कट करून ठेवलेले आहे, आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपलं थोडंसं ऑलिव्ह ऑइल मी त्यामध्ये टाकलेलं आहे, आणि जी स्पॅगेटी आहे त्याचे स्टिक मी आता टाकून दिलेले आहे. माझे हे थोडे जाड आहे, थोडे मीडियम साईजचे आहे. यामध्ये बारीक छोटे मोठे सर्व मिळून जातात. तर आज मी व्हाईट सॉसमध्ये बनवणार आहे, आणि मोस्टली गार्लिक स्पॅगेटी माझ्या मुलींना आवडते व्हाईट सॉसमधली, तर मी ते आज बनवत आहे. तर इथं कांदा आणि खूप सारा गार्लिक मी असा आपलं जो लसूण आहे खूप सारा बारीक कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर कॅप्सिकम घेतलेली आहे, कॅरेट घेतलेली, थोडीशी ब्रोकोली घेतलेली आहे, थोडं ऑलिव्ह ऑइल, आणि त्याचबरोबर थोडंसं बटर मी घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं बटर जळायला नको. तेल गरम झाल्यानंतर बारीक कापलेला आपला जो लसूण आहे तो टाकून घ्यायचा, तो छान परतून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर मी एक उभा कांदा कापून घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा आहे, तर उभा कापून घेतलेला आहे. आता कांदा छान मस्त परतून घ्यायचा आहे, आणि इकडे स्पगेटी पण आपली शिजलेली आहे. थोडं पाणी चेक करत राहायचं, आणि स्पगेटी तोडून बघायची, आतमध्ये जर थोडी कच्ची वाटली तर 1 मिनिट होऊ द्यायचं, आणि एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून टाकायचं.
माझ्या याच्यामध्ये बरोबर पाणी झालेलं होतं, त्याच्यामुळे मी झाकण ठेवून दिलं, कारण पाणी नाही त्यामध्ये. आणि तुमच्या याच्यामध्ये जर पाणी एक्स्ट्रा असेल तर तुम्ही पाणी नितळून त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून स्पॅगेटी बाजूला ठेवू शकता. तर इथं मी कांदा झाल्यानंतर जे पण आपले व्हेजिटेबल्स होते ते कट केलेले ते आता छान त्यामध्ये परतून घेते. तेलामध्ये 1 मिनिट परतून घ्यायचे, त्याने चव छान येते. त्याच्यानंतर मी 2 चम्मच आपले छोट्यापेक्षा थोडा मोठा जो चम्मच असते ते 2 चम्मच मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही जर नेहमी बनवत असाल मुलांसाठी तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, पण मी कधी कधी बनवते त्याच्यामुळे मग मी आज मैदा घेतलेला आहे. तर आधी अंदाजे मी 2 कप पाणी टाकलेलं आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही किती त्यात मैदा घेतलेला आहे, किती पीठ घेतलेलं आहे, तुमची स्पॅगेटी किती आहे, त्याच्यानंतर तुम्ही व्हेजिटेबल्स किती घेतलेले त्याच्यावरती डिपेंड राहते. तर मी अंदाजे 2 कप मी पाणी टाकलेलं आहे आणि अंदाजे 2 कप मी आपले चहाचे 2 कप छोटेवाले मी दूध टाकलेले आहे. आता छान आपल्याला हे जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, नाही तर मग दूध फाटू शकते. तर इथं माझ्याकडे थोडेसे ड्राय हर्ब्स आहेत, बेजल, ऑर्गॅनो आणि थोडीशी गार्लिक पावडर मी टाकलेली आहे. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे. हे छान मिक्स करायचं आणि कंटिन्यू आपण जसं कढी बनवतो तसं कंटिन्यू त्याला फिरवत राहायचं, जेणेकरून आपलं दूध फाटणार नाही. जसा जसा आपला सॉस आहे तो थिक बनत जाईल, मैदा जसा जसा आपला शिजत जाईल तसं त्याला फिरवत जायचं. तर थोडं चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे, थोडे चिली फ्लेक्स टाकलेले आहे. छान आता मी शिजवून घेते, जेणेकरून जे आपले व्हेजिटेबल्स आहेत ते पण शिजतील आणि आपला सॉस छान बनेल. तर इथं मी कंटिन्यू अंदाजे 5 मिनिट मी फिरवून घेतलेलं होतं. तर आता बघा आपला सॉसचा कलर पण चेंज झालेला आहे आणि जे व्हेजिटेबल्स आहेत ते थोडे कुक झालेले आहे आणि जो सॉस आहे आपला थिक बनत चाललेला आहे. तर या टाईमला आता मी जे आपले स्पॅगेटी आहे ते मी त्यामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. या टाईमला गॅस लो टू मीडियम ठेवायचा, जेणेकरून जो आपला सॉस आहे तो खालून चिटकणार नाही आणि स्पॅगेटी पण आपली चिटकून जाणार नाही. इथं आपली व्हाईट सॉसमधली स्पॅगेटी तयार आहे आणि मुली मस्त निवांत चपाती भाजी पोळी असली ना की त्यांना बोलावं लागते, या जेवण करायला, या जेवण करायला. आणि आज त्यांच्या आवडीचं जेवण आहे, तर मस्त त्यांच्या आधीच येऊन बसलेल्या वेट करत होते. तर जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं गार्डनमध्ये काम होतं. मला 1.5 पिशवी मागे मी म्हटलं होतं खत बाकी आहे टाकायचं, तर थोडं क्लिनिंग आणखी करायची होती. गवत वगैरे आलेलं होतं, मागच्या आठवड्यात खूप पाऊस झाला तर थोडं गवत आलेलं होतं, ते गवत पण काढून घ्यायचं होतं आणि जे खत बाकी होतं ते खत सर्व टाकून द्यायचं होतं. तर आज अदितीचे बाबा पण होते सोबतीला, तर रस्त्याच्या या दोन्ही साईडचं थोडं मला क्लिनिंग करायची होती आणि तिथं थोडे झाडं पण लावायचे होते. तर जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळाने मग आम्ही गार्डनमध्ये आलो आणि इथं आता आमचं काम चालू आहे. तर इथं मी बघा मागच्या आठवड्याच्या त्याच्या 2 वीकच्या आधी मी इथं मेथी पेरलेली होती. छान अशी मेथी निघून आलेली आहे, तुम्हाला छोटी छोटी दिसत असेल तर खूप छान अशी मस्त मेथी निघालेली आहे. आणि लसूण जो आहे तो मी डिसेंबर महिन्यामध्ये पेरलेला होता, तर लसूण पण खूप छान मस्त निघून आला. तिकडे कोपऱ्यामध्ये लसूण पेरलेले. त्याच्यानंतर बरेचसे आपले भारतीय भाजीपाले इथे मी लावलेले आहे, पण इकडे अजून पण थंडी आहे त्याच्यामुळे मे बी कदाचित उग्याला त्याला टाईम लागत असेल, तर मी वेट करते आणखी. जर पुढच्या महिन्यापर्यंत जर निघली तर ठीक, नाही तर मग परत पेरावं लागतील. आणि तर थोडं जास्त जड एक झाड होतं, ते उपट्याचं होतं आम्हाला काढून टाकायचं होतं मुळापासून. तेच अदितीचे बाबांचं काम तिकडे चालू आहे आणि माझं पण इकडे साईडला थोडी माती उकरायची होती, ते मी काम करत आहे. थोडं माती टाकायच्या आधी थोडं अशी माती भुसभुशीत करून घेतो खत टाकायच्या आधी. ते कालचं दीड पिशवी जे बाकी होतं ते इथं आणि तिथं टाकायचं. बाबा पण क्लीन करत आहे तिकडे. तर इथं आमचे व्हिडिओग्राफर आहे ना, ते वेगवेगळ्या मोडवरती आमचा व्हिडिओ घेत आहे, तर त्याच्यामुळे थोडा कलर चेंज होत आहे. अदितीला आज व्हिडिओ काल पण तिने खूप छान असा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आज पण ती म्हणत होती अम्मा मला घेऊ दे ना. छान होते, यामध्ये खत टाकून काही पण पेरता येते. हे बघा.
आज थोडा उशीर झालेला होता कारण की सकाळी स्विमिंगला गेलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे तर गार्डनमध्ये यायला थोडा उशीर झाला होता तर काम एवढं झालं नाही. डिटेल व्हिडिओची मला रिक्वेस्ट आलेली होती की गार्डनबद्दल थोडी डिटेल रिक्वेस्ट द्या. तर ते पण आज थोडा उशीर झाल्यामुळे ते पण मला शूट करता आलं नाही. एक दिवस मी पूर्ण डिटेल याचा व्हिडिओ बनवेल गार्डनचा. संध्याकाळचे 5 वाजलेले होते, चहाचा टाईम झालेला होता. तर घरून मी दूध, साखर, चहा पावडर सर्व घेऊन आलेली होती चहासाठी. तर इथं आता मस्त मी बाहेर गॅस मांडून मस्त गरमागरम चहा बनवत आहे. आणि मी गॅस मांडून चहा वगैरे बनवते इथं. तर अन्वीनं अशी मस्त कुतूहलाने बघत होती की ही अम्मा काय करत आहे आज आणि कशामध्ये चहा बनवत आहे. तर ती बऱ्याच वेळ तिथं उभं राहून शांततेत बघत होती की काय काय करत आहे. आणि हे जेव्हा अशी शांततेत बघते ना तेव्हा मला भीती वाटते कारण की त्याच्यानंतर ती ट्राय करते. मुलं बघा लहान लहान आपलं बघतात आणि नंतर ट्राय करतात. हां, माझी आई अशी बनवत होती, माझे बाबा असे बनवत होते. चला पक्का आम्ही अण्णा अण्णा टिकू नका अण्णा अण्णा कुठं जावा चला अरे टीव्ही का मी इकडे चहा बनवत होते आणि मुलींनी पण तिकडे त्यांचं किचन मांडणं चालू केलं होतं माझं बघून. बघा मी म्हणत होते ना मुलं जसं आपल्याला बघतात तसंच करतात. तर तिथं 2 विटा होत्या, त्या विटा घेऊन गेल्या तिकडे आणि त्यांचं किचनचं चालू होतं आणि दोघी तिकडे खेळत होते. तिथे मस्त माझा चहा आता उकळत आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. थोडं ऊन थोडी थंडी असं इकडे वातावरण आहे आणि डुबता सूर्य आहे. आमच्या गार्डनमधून छान मस्त असा सूर्य दिसत आहे. इथं चहा आता माझा मस्त उकडलेला आहे आणि तयार आहे आणि समोरच मस्त गार्डन. तर खूप भारी वाटत होतं गार्डनमध्ये मस्त चहा मी बनवत आहे आणि इकडे माझ्या मुलींचं त्यांचं काहीतरी खेळणं चालू होतं, स्वयंपाक वगैरे काहीतरी त्यांचं चालू होतं. विटा मांडलेल्या होत्या तिथंच. घरून मी त्यांना थोडे पोहे बनवून आणले होते. संध्याकाळी इकडे आली गार्डनमध्ये की त्यांना माझ्या अन्वीला तरी भूक लागतेच लागते. तर मी थोडे पोहे बनवून आणलेले होते घरून त्यांच्यासाठी आणि काहीतरी बनवले होते. ते पाला वगैरे जसं आपण खेळायचो तसं त्यांनी काहीतरी वाटून वगैरे त्या तिथं खेळत होत्या. तर इथं मस्त आपला चहा तयार आहे. तर मला चहामध्ये ना आपली ती दुधाची जी साय असते ते टाकून प्यायला खूप आवडते. तर घरून मी एक्स्ट्रा घेऊन आलेली होती आणि मस्त समोर डुबता सूर्य आणि इथं आम्ही गरमागरम चहा पित होतो. अन्वीला दूध प्यायचं होतं. घरी इंडियाला फोन केलेला होता तर त्यांच्याबरोबर बोलता बोलता मस्त इथं गरमागरम आम्ही चहा पित होतो. तर दूध पण संपलेलं होतं माझं. तर डायरेक्ट गार्डनमधून मी दूध आणायला गोठ्यात गेलेली होती. याचा पण मला व्हिडिओ बनायचा होता. याच्यावरती पण खूप रिक्वेस्ट आलेली आहे की तुम्ही दूध कुठून आणतात आणि दही कशा बनवतात. पण खरं सांगू आज खूप गडबड झाली. हा वीकच पूर्ण माझा थोडा बिझी होता. त्याच्यामुळे मी डिटेल व्हिडिओ बनवू शकले नाही. पण एक गार्डनचा आणि हा दुधाचा मी नक्की नेक्स्ट वीकमध्ये बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आता दूध वगैरे घेतलेलं आहे आणि आता निघत आहे आम्ही घरी. आणि जेव्हापासून मला ड्रायव्हिंग लायसन मिळालं अदितीच्या बाबांनी गाडीची चाबी माझ्या हातामध्ये दिलेली आणि जिथं पण जायचं आहे तिथं मला घेऊन आता तूच जा, इकडे तिकडे जा, जिथं जायचं तूच चालवायची आता. तर ही माझी ड्रायव्हरची ड्युटी आता माझी चालू झालेली आहे. तर समोर मस्त डुबता सूर्य आहे. सर्व कामं आज झालेली. आजचा दिवस पण पूर्ण बिझी होता. पण मुलींनी पण खूप एन्जॉय केले. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर चला मग स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.